नागपुरात 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान कृषी वसंत या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। या प्रदर्शनात देशभरातील कृषी विद्यापीठातील तज्ञ, देशविदेशातल्या कंपन्या सहभागी होणार आहेत। जवळपास 5 लाख शेतकरी प्रदर्शनाला भेट देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरात दिली। या प्रदर्शनामध्ये मुख्य 2-3 गोष्टी मी आवर्जून अधोरेखित करू इच्छितो। एक म्हणजे रेल्वे मंत्रालय असेल, आमचे परिवहन विभाग असेल, यांच्या माध्यमातून देशातले सर्व शेतकरी इथे यावेत, त्यांनी इथे काही दिवस घालवावेत, तज्ञांची चर्चा करावी, चर्चासत्रामध्ये भाग घ्यावा, आपल्या यशोगाथा सादर कराव्यात अशी ही कल्पना आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ज्या दिवशी प्लॅनिंग झालं, निर्णय झाला, त्या दिवसापासूनच काही प्लॉट तयार केले गेले, त्यामध्ये भाज्यांचे, फळांचे, भाज्यांचे आणि इतर कृषी उत्पन्नाचे प्लॉट तयार केले गेले आहेत। ठिबक सिंचन, तुषार सिंचनाची प्रात्यक्षिके त्या ठिकाणी दाखवली जातील आणि विविध प्रत्येक जातीच्या उत्पन्नाचं जे वाण, वेगवेगळे वाण आहेत, त्याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। देशातल्या गेल्या 100 वर्षातल्या शेतीच्या प्रगतीचा आढावा घेणारं प्रदर्शनही त्या ठिकाणी मांडण्यात येणार आहे। त्याचबरोबर कैलासवासी वसंतराव नाईक यांच्यावरचं एक जीवनपटाचं देखील प्रदर्शन तिथे आहे। मुख्य गोष्ट म्हणजे केंद्र सरकारच्या 83 प्रयोगशाळेतले, राज्य सरकारच्या आणि देशातल्या सर्व कृषी विद्यापीठातले तज्ञ, 27 कृषी विद्यापीठातले तज्ञ या प्रदर्शनामध्ये येणार आहे।